हाय गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? तर ॲक्च्युली खूप दिवसांपासून नाही तर खूप महिन्यांपासून आम्ही प्लॅन करत होतो की आपण अष्टविनायक दर्शन करायला जाऊयात. तर फायनली आज ते पॉसिबल झालं आहे. सो चला तर बघूयात आम्ही कसं दर्शन घेतलं ते. चला तर सुरुवात करूया आपल्या अष्टविनायक यात्रेला. नीट असं का तुला घेते मी. मी मामू, तिचं नाव काय? आद्या. आद्याचा मामा. हा मी आद्या. हाय आद्या, गुड मॉर्निंग. आद्याचे पप्पा 2 दिवस नाही आहेत. ते तोंड बघा झाले. आद्याचं तोंड बघा. एका ना आले भाऊ. शनिवार मला ठेवू नका कसं जे काय थोडीशी मस्करी केल्याशिवाय यशस्वी होणार नाही. आपली टूर एकदम व्यवस्थित पार करून आपल्याला मे महिन्यामध्ये अयोध्येचा प्लॅन करायचा आहे आणि जास्त करून अयोध्या आपण बहुतेक बसत घेऊन जायचा बेत आहे. सर्वांनी सहकार्य करा, मस्त मजा करू. ए बाबू आयकन, हाय गाईज बोल, गुड मॉर्निंग बोल. ऐका ना मामा काका, ही आहे आमच्या अक्षदा मामी. ती नंतर गेल, ती गेल नंतर. ए हॅलो करा आवाज. अरे अरे यो रोलर. हॅलो कर. काय बाय? हॅलो, काय बोलतोस? कसे कुठे चालले? कुठे चालले? आम्ही चाललो अष्टविनायक. तुम्ही कुठे चाललात? एक गाणी बोलून दाखव आता. अष्टविनायका तुझा महिमा कसा. हाय गाईज, कसे आहात तुम्ही? आम्ही टिकटॉक आहे. मला दाखव का? आम्ही इकडून कधी येतच ना, इथलंच जातो ना नेहमी. आणि आता आम्ही पोहोचलो आहोत अष्टविनायकांपैकी पहिल्या बाप्पाचं म्हणजे श्री वरद विनायक यांचं दर्शन घ्यायला महड येथे. आणि याआधी मी अष्टविनायकांपैकी सर्वात आधी जे बाप्पाचं दर्शन घेतलं होतं ते महड येथेच घेतलं होतं. आणि लकीली आम्हाला जास्त गर्दी मिळाली नाही आणि आमचं दर्शन पटकन होऊन गेलं. तर छोटंसं आणि मस्त असं हे मंदिर आहे. या मंदिराच्या मागेही एक तलाव आहे. नाही माहिती. दसराची जर इथं व्हिडिओ काढायला मला नाही आहे. मला अजून पण बोलला तर नाही. युट्यूबला कसा व्हिडिओ टाकतो? कोण टाकतं? हाय गाईज बोल. हाय गाईज बोल. बोल गुड मॉर्निंग गाईज बोल. पप्पा बोल ना. असे भाव करतो तू. हाय गाईज बोल ना. आणि तुम्ही बघू शकता गाईज, आत मंदिरामध्ये शंकरांची पिंडी आहे. अरे बाबा थोडे इथं गेलेलो आहे कुठं. आपण इथून एंट्री आहे का? आणि आता आम्ही पोहोचलो आहोत अष्टविनायकांपैकी दुसऱ्या बाप्पाचं म्हणजे बल्लाळेश्वर यांचं दर्शन घ्यायला पाली येथे. हा नसेल. दर्शन करून आलो आम्ही. पुढे
मेन आहे बाय. कोणता? मी तेच बोलते, मेन मंदिर हा नाहीये बरं. खाला जया आणि गाईज तुम्ही बघू शकता मंदिराच्या आत खूप सुंदर असं लाकडी काम केलेलं आहे, जे बघायला खूपच छान वाटतं. बच्चा तो बघ, कासव बघ, बघितलं का कासव तू? मंदिराच्या एक्झॅक्टली समोरच एक छोटस असं तलाव आहे, ज्यात खूप सारे कासव आहेत. बघितलं कासव पुढे आहे. लाईट काय? लाईट बिल भरलं, लाईट बिल पॅटर्न कडून आता नाही भेटत. खाऊ कोणी घेतला तुला? हा, खाऊ कोणी घेतली? बघत नाही बघ. पप्पा थांबले. चला आपण जाऊ. आलो ये, चला आपण आलो, जाऊ खाली. चला या. नाही वर कोण लागता सांग. जिलेबी कुठला पाहिजे का? सो आता वाजले आहेत सकाळचे 11 आणि अजून आम्हाला खूप सारे ठिकाणं पाहायची आहेत. सो आम्ही विचार केला की नाश्ता करून घेऊयात. सो या सर्वांनी नाश्ता करायला. काय नको तू सांडवतेस. नाही देणार खाऊ मी तुला. खाऊ सगळं सांडवून टाकलास. नाही देणार मी तुला खाऊ. तू सगळं सांडून टाकतेस. मामा बोलतो तुला माग जाते. मामा बोल.
जाते का मामा डॉल? काय थंड आहे का? हा येते येते बुबू येते. थंडा थंडा पाहिजे तुला? ज्यूस पाहिजे? ज्यूस काय? ज्यूस नाही संपला अजून आहे. ए प्राची दीदी आली. कोणाला घ्यायला आली? बुबूला खेळवायला. नाही नाही तुला नेल काय बुबा काय? पण ठेव ना पाय तू ठेव ना. थंड आहे. वाव ऑरेंज कलरचा आहे, पिंक कलरचा आहे. पिंक कलरचा आहे तुला पिंक पाहिजे का मग? अनु चल मग चल 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 चल. कोण आहे कोण? बाय बाय. बाय बाय कर. बाय तर कर. हा जा. ऑरेंज कलरचा आहे. हॅलो नमस्कार नमस्कार. आणि आता आम्ही पोहोचलो आहोत अष्टविनायकांपैकी तिसऱ्या बाप्पाचं दर्शन घ्यायला गिरिजात्मज यांचं दर्शन घ्यायला लेण्याद्री येथे. असं म्हटलं जातं की वर बाप्पाचं दर्शन घ्यायला जायला टोटल 315 पायऱ्या आहेत. फुकर फुकर आता फुकर चल. नाही उडत परत. ची 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 ची. शी खाय
सोना बेबी आणि काय आता आम्ही पोहोचलो आहोत अष्टविनायकांपैकी चौथ्या बाप्पाचं म्हणजे श्री विघ्नेश्वर यांचं दर्शन घ्यायला ओझर येथे. सो आम्ही आज 4 बाप्पांचे दर्शन घेणार आहोत आणि उरलेल्या 4 बाप्पाचे दर्शन उद्या घेणार आहोत. ए बुबा या चल. आपण नंतर घेऊ, त्यांचं नाही घ्यायचंय. सोना घेत जाता तुम्ही, आपण नंतर घेऊ, येताना घेऊ. येताना आपण येताना घेऊ. चल ना बच्चा. मम्मी आता नवीन बनवले ना काय मम्मी? नवीन आपण आले तर असं फक्त हेच होता ना, एवढा कुठं काय होता? तुझा आठवतो फोटो काढलेला असा, इथून फोटो काढलेला असा. अरे बच्चा ठेव ना. तू एक घेतलेला, आपण येताना घेऊ. चल ना बच्चा, येताना घेऊ. पण आता नाही ना घेऊ शकत, हातात कुठे घ्यायचं. येताना घेऊ बच्चा, येताना घेऊ. चल चला. बच्चा काय नंतर येताना घेऊ ना. चलो ते नॉट बांध जरा. काय कर आता आमचं मस्त असं बाप्पांचं दर्शन करून झालेलं आहे आणि मंदिराच्या बाजूलाच एक असं विघ्नहर उद्यान म्हणून गार्डन आहे. तिथे आम्ही जरा फ्री होण्यासाठी आलो आहोत. जिथली प्रवेश फी फक्त 5 रुपये आहे. सो जेव्हा तुम्ही ओझर येथे बाप्पांच्या दर्शनासाठी याल तेव्हा या गार्डनला व्हिजिट नक्की करा. खूपच सुंदर आहे, छोटंसं आहे पण मस्त आहे. हाय बोलू का? बोल ना. बोल ना. बोलणार आहे ना. हाय.
अरे बुवा गेली बुब्बा उचलून घेतली तिला मार नको. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आणि उरलेल्या 4 बाप्पांचं दर्शन आपण उद्या घेऊयात. सो जसं आजचा ब्लॉग तुम्ही पूर्ण पाहिला तसा उद्याचा ब्लॉगही पाहायला तुम्ही विसरू नका. थँक्यू. बाय बाय. गुड नाईट. येडा आहे का बच्चा?